हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे पुरणपोळी. चला तर मग प्रोसेस बघूयात. गव्हाचे पीठ घ्यायचे आणि सुजीच्या चाळणीने छान चाळून घ्यायचे. हे बघा, छान चाळलेले आहेत. त्यानंतर 1.5 चमचा मी त्याच्यामध्ये हळद टाकली आहे आणि अर्धा चम्मच मी मीठ घेतलेले आहे. त्यानंतर 2 ते 3 पळी मी तेल टाकलेले आहेत. मस्त मिक्स करायचे छानपैकी. तेल टाकल्यामुळे काय होते, पुरणपोळी एकदम नरम आणि सॉफ्ट येते आणि खायला पण छान टेस्टी लागते. हे बघा, अशा पद्धतीने आपण ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. जेवढे आपण तेलाचे मोहन टाकणार ना, तेवढे आपली पुरणपोळी एकदम छान होणार. थोडे थोडे पाणी टाकायचे आणि भिजवताना पण एकदम सैलसर पीठ भिजवायचं, खूप कडक भिजवायचे नाही. थोडे थोडे टाकायचे पाणी, जास्त टाकायचे नाही. जास्त टाकले तर ते जास्त पातळ होऊन जाईल आपलं पीठ. थोडंसं मस्त नरमसर एकदम सॉफ्ट असं भिजवायचं. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी भिजवायचे. आणि प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी करतोच. छान तेल टाकायचे. याला पण 1 पळी तेल घेतलेले आहे मी आणि त्यानंतर छान मिक्स होऊ द्यायचे. त्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे परत, म्हणजे ते तेल पूर्ण त्याच्यामध्ये आपल्या पिठामध्ये जायला पाहिजे आणि एकदम सॉफ्ट आणि छान भिजवायचे. हे बघा, असं मस्त. आणि हळद टाकल्यामुळे छान कलर पण छान आलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ भिजवायचं. तर आपण त्याला अर्धा तास साईडला ठेवून देऊयात, म्हणजे ते छान नरम आणि सॉफ्ट होतील. छानपैकी आपले अर्धा तास होऊन गेलेलं आहे पीठ भिजून. तर हे बघा, अशा पद्धतीने आपले छान नरम आणि सॉफ्ट झालेले आहेत पीठ. त्यानंतर मी 2 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून परतून घेतलेला आहे आणि पुरणाच्या चाळणीने काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये टाकलेलं आहे मी जायफळ आणि इलायची पूड. चला तर मग आपण पोळी करून घेऊयात. छानपैकी अर्धा तास झालेले आहे. आपले छान पीठ छान भिजून झालेले आहेत. हे बघा, असा छोटासा उंडा घ्यायचा आणि त्याला आपण तेवढ्या उंड्यापेक्षा थोडं जास्त साईजमध्ये पुरण आपण घेणार आहे. थोडं मोठं साईज घ्यायचा पुरणाचा आणि तो असं मस्त गोल करून घ्यायचा आणि मग आपल्याला पोळी लाटायची आहेत. हे बघा, असं. आणि आपण आता पारी करून घेणार आहे त्याची. अशी वाटी टाईप करायचं आणि त्याच्यामध्ये ते आपला पुरणाचा उंडा टाकायचा. हे बघा, अशा पद्धतीने तो टाकून घ्यायचा. हे बघा, असं अशा पद्धतीने केलं ना तर पुरण लास्टपर्यंत पोळीला जातं आणि आपलं पुरण छान टेस्टी लागतं. आणि गुळाचं पुरण असल्यामुळे खूप छान टेस्ट येते पुरणाला. आणि त्याच्यामध्ये जायफळ आणि इलायची पण टाकलेली आहेत. त्यासाठी आपल्या हरभरा डाळीचं पुरण असतं ना, ते पचायला पण आपल्याला सोपे जाते. हे बघा, अशा पद्धतीने मी उंडा झालेला आहे. आता आपण लाटून घेऊयात. हे बघा, आता आपण पोळी लाटूयात.
एकदम हळूवार लाटायची, नाहीतर ती फुटू शकते. पण आपण तेलामध्ये छान मोहन टाकलं होतं, त्यामुळे आपली पोळी फुटणार नाही आणि एकदम सॉफ्ट आणि नरम झालेली आहेत. हे बघा, किती पण लांब लाटू शकतो आपण. हे बघा, एवढी छान पोळी झालेली आहेत. जेवढी ताणून आपण लाटणार तेवढी ती होणार सॉफ्ट. हे बघा, अशी आणि बारीक एकदम पतली लाटलेली आहे, जाडसर नाही आहेत. चला तर मग आपण पोळी तव्यावर टाकून घेऊयात. छानपैकी तूप लावायचं तव्याला. हे बघा, असं पूर्ण तव्याला लावून घ्यायचं, म्हणजे ते एकदम सॉफ्ट आणि जळायला पण, म्हणजे पोळी जास्त जळणार नाही आपली. आणि मंद गॅसवर होऊ द्यायची. छान आपली एका साईडनी पोळी रेडी आहेत. हे बघा, छानपैकी झालेली आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे. थोडासा कलर बदलला की समजायचं आपली पोळी छानपैकी झालेली आहेत. असा कच्चा कलर नाही दिसत. हे बघा, फुगते आहे आपली पोळी. छानपैकी झालेली आहेत. हे बघा, छान, जेवढं आपण तूप छान लावणार ना तेवढी सॉफ्ट आपली पोळी येणार आहे. चला तर मग आपली पोळी रेडी आहे. हे बघा, खूप छान झालेली आहे पोळी, पण छान फुगते आणि सॉफ्ट झालेली आहेत. आणि विशेष म्हणजे ती कुठल्या साईडनी फुटलेली नाही आहे किंवा काही नाही, एकदम छान झालेली आहेत. चला तर मग सर्व करूयात आपण. मी अजून एक पोळी तुम्हाला दाखवते आहे, किती छान झालेली आहेत बघा, सॉफ्ट. हे बघा, दुसरी पोळी पण मी लाटून घेतलेली आहेत आणि ती पण छान झालेली आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट आणि फुललेले आहेत, छानपैकी टम्म फुगलेले आहेत आपली पोळी. किती छान मस्त झालेले आहेत बघा. लास्टपर्यंत फुगली आहे आणि पूर्णच पोळीला आपलं लागलेलं आहे. अशा पद्धतीने जर उंडा आपण व्यवस्थित भरून घेतला ना तर पोळी आपली छान होते आणि सगळ्या साईडनी सारखं लागते, आपल्याला खायला टेस्ट लागते किंवा पुरण सगळ्या बाजूनी लागते. हे बघा, मस्तपैकी आपली मऊसूद पुरणपोळी रेडी आहे. छान गावरान तूप लावलेले आहे. हे बघा, चला तर सर्व करूयात. दुधासोबत खाऊ शकतो आपण पुरणपोळी, किंवा सारसोबत खाऊ शकतो, किंवा गुळवणीसोबत खाऊ शकतो. गुळाचं पाणी असतं, त्याच्यामध्ये इलायची टाकून उकळून घेतलेली असते आणि त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो पोळी. हे बघा, एकदम सॉफ्ट आणि छान पोळी झालेली आहेत आपली. छान तुपासोबत खायची, एकदम सॉफ्ट आणि नरम. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघा, इतकी सॉफ्ट झालेली आहेत ना, मस्त. चला तर मग ट्राय करा. हॅपी होळी सगळ्यांना. चला बाय, भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.